सातारा जिल्ह्यातील चिंचनेर निम येथील राजेंद्र लक्ष्मण गायकवाड यांनी 17 वर्ष सैन्य दलात देशासाठी सेवा बजावली आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या शेताला जोड व्यवसाय म्हणून जुन्या घराजवळच शेळी पालन सुरू केले. राधाकृष्ण गोट फार्म असे या गोट फार्मचे नाव आहे. शेळी पालन सुरू करत असताना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. पण एक सैनिक हार मानणार तरी कसं बरं? त्यांनी शेळी पालन कसे करायचे आणि त्याची विक्री कशी करायची यासाठी यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप ॲप या सोशल मीडियाचा वापर करत त्यांनी आपला व्यवसाय चालू ठेवला आणि आता तब्बल 5 लाख रुपये उत्पन्न ते 1.5 वर्षात या शेळी फार्म मधून घेत असतात. तर जाणूया ते कसं बरं. माझं नाव राजेंद्र लक्ष्मण गायकवाड, मुक्काम पोस्ट चिंचनेर निम या गावामध्ये आहे. राधाकृष्ण बोर गोट फार्म नावाचा फार्म आहे. हा फार्म आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांचा आहे. मी 1 जून 2018 रोजी आर्मीतनं रिटायर झाल्यानंतर 22 जून 2018 रोजी शेळी पालनाची सुरुवात केली. पहिल्यांदा मी उस्मानाबादी शेळ्या पाळल्या. त्याच्यानंतर शिरोई जातीच्या शेळ्या होत्या माझ्याकडे. शिरोई जातीचं जास्त वेळ भाकडकाळ जास्त असल्यामुळे त्याच्यानंतर मग मी प्रत्येक जातीची एक शेळी पाळून त्याच्यावरती अभ्यास केला. तुमच्या बोर, सानेन, बिटल, उस्मानाबाद, कोटा, त्यात मला 3 जाती योग्य वाटल्या. सगळ्यात स्ट्रॉंग आणि बंदिसला वेगळे म्हणजे जे प्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे मी आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांची निवड केली. त्या आफ्रिकन बोर जातींच्या शेळ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ती कमी वेळात चाऱ्याचं मांसात जास्त रूपांतर करण्याचं प्रमाण त्यांच्याकडे जास्त आहे. दुसरी गोष्ट, ह्यांच्याकडे प्रतिकारक शक्ती चांगली आहे आणि बंदिसला या शेळ्या चांगल्या म्हणजे प्रतिकार आपल्याला प्रतिसाद चांगल्या देतात. त्यांच्या पिल्लांची वाढ वगैरे झपाट्याने होते. जर आपण त्यांचं चारा नियोजन व खुराकाचं नियोजन व्यवस्थित वेळच्या वेळ केलं तर त्या शेळ्या आपल्याला कधी बी फायद्यातच राहतात. त्याच्यानंतर आम्ही या शेळ्यांचे वर्षातून लसीकरण पहिल्यांदा इटी करतो. पहिल्यांदा दंताचा डोस घेतो. त्याच्यानंतर 21 दिवसांनी इटी करतो. त्याच्यानंतर इटी बूस्टर करतो, PPR करतो, FMD करतो आणि HSX करतो. म्हणजे अशा 4-5 लसीकरण तुम्ही घेतल्यानंतर या शेळ्यांना आजार भरपूर कमी लागतात. कारण यांची प्रतिकारक शक्ती वगैरे वाढ चांगली आहे. पिल्लं द्यायचं प्रमाण यांचं जी पहिल्यावर शेळी असते तिचं पिल्लं द्यायचं प्रमाण सिंगल असतात. काय शेळ्यांचा ज्यांचा कोटा मोठा असतो त्या 2 बी देतात. परंतु डबल आणि टेबल प्रमाण द्यायचं बी यांची संख्या बऱ्यापैकी आहे. आणि ह्या शेळ्यांची प्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे मी सगळ्या जातीतून ह्या जातीचीच निवड केली. कारण ह्या जातीचं ब्रीडिंग मार्केट चांगलं आहे, स्ट्रॉंग आहे. सोशल मीडियाचा वापर करून आमचं जसं व्हॉट्सअप ग्रुप आहेत शेळी पालनाचं, त्याच्यानंतर इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, गोष्टींचा वापर करून शेळ्यांची विक्री करतो. शेळ्यांच्या खाद्यामध्ये सकाळचा सुका चारा असतो, वर संध्याकाळचा वाला चारा असतो. सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचं बुसकाट, सोयाबीनचं बुसकाट, हरभऱ्याचं बुसकाट, त्याच्यानंतर तुमचा भुईमुगाचा याल, ज्वारीचा कडबा याची कुट्टी दिली जाते. व संध्याकाळी वाल्या चाऱ्यामध्ये तुती, चिवरी, हादगा, त्यानंतर नेपेर घास, स्मार्ट नेपेर घास यांची कुट्टी दिली जाते. तसंच ह्या शेळ्यांच्या विक्रीच्या बाबतीत म्हणायला गेलं तर ह्या शेळ्यांच्या 4 ते 5 महिन्याच्या पाटी कमीत कमी 20,000च्या रेंजच्या वरती दिल्या जातात व बोकडसुद्धा 20,000च्या वरती रेंजमध्ये दिला जातो. मला वर्षाकाठी सर्व काही उत्पन्न खर्च वगळा जाता मला 2.25 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न होते एका दुभत्याचे. असं 1.5 वर्षाला मॅक्झिमम 5-1 लाखापर्यंत उत्पन्न होतं. मला सांगण्याचा उद्देश एकच आहे, आजकालच्या नवीन पिढीला जसं रोजगार मिळत नाही तर कमीत कमी तुम्ही जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत शेतीला जोडधंदा जसं की कुक्कुटपालन आहे, शेळी पालन आहे, गांडूळ खताचा प्रोजेक्ट आहे, असे प्रोजेक्ट करावे. आणि शेतकऱ्यांनी तर आपल्या जो शेतीमध्ये निघणारा वेस्टेज चारा आहे तो वाया जाण्यापेक्षा शेळ्या 2-4 शेळ्या पाळून, ते शेळ्यांचं कसं ATM टाईप आहे. आज जरी आपण मार्केटमध्ये पिल्लू घेऊन गेलं तरी लगेच पैसे तुम्हाला उपलब्ध होतात. त्यामुळे शेतीला जोडधंदा हा पाहिजे. शेळीपालन हा एक योग्य व्यवसाय असं मला वाटतं. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.